नमस्कार. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज ना मला जायचं होतं, मी जसं तुम्हाला म्हटलेलं की दादरच्या जो शेतकरी बाजार असतो ना तिथे जायचं होतं, पण तो म्हणजे मला सॅटर्डेला काही जमलं नाही, तर आज संडेला मी तिथे गेलेली. तर तिथे तो नव्हताच, मग आम्ही ना लालबागला गेलो आणि लालबागला भारत माताच्या इथे सॅटर्डे किंवा संडे माझ्या मते असतो तिथे, पण संडेला तर मला बऱ्याच वेळा तिथे शेतकरी बाजार दिसतो. तर मग आज थोडीशी भाजी तिथूनच घेऊन आलेली आहे. कोथिंबीर आणि ना ऍक्च्युली काही गोष्टी तिथे थोड्याशा मला महागच वाटतात, ज्या आपल्याला इतर वेळेस थोड्याशा बाहेर स्वस्त मिळतात, पण त्या भाज्या थोड्याशा ताज्या असतात म्हणून मग काही वाटत नाही. तर मी आज बऱ्याच दिवसांनी अशी एक मेथी आणली, कोथिंबीर आणली आणि कांदे बटाटे मला 100ला 3 किलो मिळाले, म्हणून फक्त कांदे बटाटे घेतलेत, म्हणजे बटाटे कमी घेतलेत आणि कांदे जास्त घेतले. आणि एक गोष्ट खूप छान मला मिळाली बघा. तुम्हाला माहिती आहेत का, असे हे छोटे कांदे येतात की जो आपला इडली डोशाचे जे सांबार असतं ना ते करायला हे खूप टेस्टी लागतात, म्हणजे याने टेस्ट खूप छान येते. तुम्ही वापरले नसतील तर नक्की वापरून बघा, कारण फोडणीला आपण हेच वापरायचे कांदे. तर याने टेस्ट खूप छान येते. म्हणजे मी खूप आधी माझ्या मते सुरुवातीला ना 2-3 व्हिडिओ पोस्ट केलेले, ज्याच्यामध्ये सांबार रेसिपी मी शेअर केलेली आणि त्याच्यामध्ये मी ना हे वापरून तुम्हाला बरोबर शेअर केलेली. पहिली माझ्या ऑफिसमध्ये एक कलिग होत्या, त्या आता म्हणजे त्यांनी म्हणजे क्विट केला जॉब. मग त्यांच्याकडनं ना मी मागवायचे, त्या साऊथ इंडियन होत्या, तर त्यांना गावावरनं येताना वगैरे आणायचे किंवा त्यांचे ते जे स्पेसिफिकली असे साऊथ इंडियनचे जे स्टोअर असतात ना तिथून त्या मला आणून द्यायच्या. तर हे मात्र मला आज बाजारात मिळाले, हे 40ला पाव किलो मिळाले. मग मी हे मात्र एक घेतले. आणि लसूण तुम्हाला माहिती आहे माझ्याकडची संपलेली ऑलमोस्ट. मग लसूण मी फक्त 100 ग्रॅम घेतली, खूप जास्त नाही घेतली, कारण माझ्याकडे एवढा जास्त लसूण वापरला जात नाही, म्हणून म्हटलं चला थोडीशी फक्त लसूणच घेऊ. तर लसूण घेऊन आली आहे. आणि आज काही बाजारातनं खूप जास्त आणणं झालं नाही आहे. या रेसिपी याच्यात तुमच्याबरोबर काही म्हणजे शेअर करायच्यात मला तुमच्याबरोबर. आणि माझा इथे नळाचा एक प्रॉब्लेम झाला आहे, हा नळ ना आता चेंज करायला लागणार आहे. अचानकच काल ना टप 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 व्हायला लागला. काल म्हणजे रात्री असं नव्हतं, सकाळी उठून बघितलं तर टप टप होत होता. तर आता हा एक चेंज करायचा आहे मला, म्हणजे हे एक काम वाढलेलं आहे. आता बघू हा पूर्ण चेंज करायचा की कसं चेंज करायचं, तर ते सचिन करेल. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आज मी विचार करते तुमच्याबरोबर काजूची भाजी जी आहे त्याची रेसिपी शेअर करायची. तर ती बघून घेऊया आपण. किंवा मग माझं ठरलं नाहीये एक्झॅक्टली काय करायचं, कारण काजूची उसळ करायची म्हटलं ना की त्याच्यासाठी ना वाटप तयार लागतं, तर वाटप माझ्याकडे तयार नाहीये. तर पहिलं सुरुवातीला आपण वाटप तयार करून घेऊ आणि मग भाजींना सुरुवात करूया. आज आपण बघणार आहोत अगारो रिलॅक्सो हँड हेल्ड बॉडी मसाजर. या मसाजरमध्ये पॉवरफुल मोटार दिली आहे, जेणेकरून ती स्नायूंमधील ताण कमी करून शरीराला रिलॅक्स करायला ना मदत करते. यामध्ये 6 वेगवेगळ्या प्रकारचे स्पीड सेटिंग्स दिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार मसाजची तीव्रता कमी जास्त प्रमाणात करू शकता. 5 व्हेरिएबल रिदम मोड देखील दिलेले आहेत आणि इथे डिस्प्ले दिसल्यामुळे तो तुम्हाला वापरणं अगदी इझी आहे. सर्वात महत्त्वाचं, याच्यामध्ये 8 वेगवेगळ्या प्रकारचे मसाज हेड्स देखील दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये फ्लॅट मसाज आहे, वेव्ही मसाज आहे, बॉल मसाज आहे, थाईची मसाज आहे, मायक्रोफायबर आहे, रोलर आहे, डबल व्हील मसाज हेड आहे आणि सर्वात महत्त्वाचं एक प्रोटेक्टिव्ह मेश कव्हर पण यामध्ये मिळते. बॉल मसाजरचा वापर तुम्ही असेन्शियल ऑइल वापरून तुमच्या बाठीला, तुमच्या फीटला, तुमच्या आर्म्सला वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही हा मसाज करू शकता. फ्लॅट मसाजरचा वापर तुम्ही तुमच्या बॉडीवर कुठल्याही पार्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मसाज करू शकता. त्यानंतर आहेत हे वेव्ही मसाज हेड. हे याचा यूज तुम्ही डीप टिश्यू मसाजसाठी तुमच्या शोल्डर, आर्म्स, बॅक, फीट याच्यावर करू शकता. हे आहेत रोलर मसाजर, याने तुम्ही मल्टिपल पॉइंटवर एकाच वेळेस मसाज करू शकता. त्याच्यानंतर आहे हा मायक्रोफायबर हेड, ज्याच्याने तुम्ही फीटवरची डेड स्किन रिमूव्ह करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मेश कव्हर. ही मेश कव्हर ना आपल्या शरीरावर असलेल्या केसामुळे आपल्याला दुखापत होऊ नये म्हणून ती दिलेली असते आणि ती आपल्याला प्रत्येक वेळेस लावायची असते. फक्त जेव्हा आपण व्हील मसाजर वापर करतो ना त्यावेळेस ही लावायची नसते. हे रोलर मसाजर, याचा वापर तुम्ही त्वचेवर रोलिंग मसाजसाठी करू शकता, त्याचबरोबर रिलॅक्सेशनसाठी करू शकता. या मसाजरची खासियत म्हणजे ना याचा एग्नोनॉर्मिक हे डिझाईन. ते म्हणजे ना हातात धरायला अगदी सोपं असल्यामुळे ना तुम्हाला तर हातात धरताना थकवा जाणवणार नाही आणि तुम्ही स्वतःच्याच हाताने स्वतःच मसाज करू शकता. याची पॉवर कॅपॅसिटी 28 व्होल्टची आहे. फक्त आपल्याला प्लग इन करायचं आहे, परफेक्ट अशा अटॅचमेंट लावायच्या आणि मसाज सुरू करायचा आहे. जर तुम्हालाही तुमच्या घरी प्रोफेशनल मसाजचा अनुभव घ्यायचा असेल तर हा अगारो रिलॅक्सो बॉडी मसाजर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आपण ही जी घरातली कामं करतो ना ती फक्त आपली जबाबदारी समजून ना कधीच करायची नसतात. ती ना एक आपल्या घराला आनंद, प्रेम आणि ऊब देण्याचं एक काम करत असतात. दररोजची जी आपण कामं करतो ज्याच्यामध्ये भांडी, लादी, कचरा अशा सगळ्या गोष्टी येतात,
पण हे सगळं करताना ना कधी कधी आपल्याला थकवा पण येतो. पण हे मात्र लक्षात ठेवायचं की ही काम आपण फक्त करत नाही, तर ती आपण आपल्या कुटुंबासाठी एक सुंदर, स्वच्छ आणि सकारात्मक वातावरण आपल्या घरात तयार करत असतो. लहान लहान कामांमध्ये नेहमी समाधान शोधा, तुम्हाला तुमच्या गोष्टीनं खूप इझी होऊन जातील. घरातला प्रत्येक कोपरा स्वच्छ करायचा, त्याच्यानंतर ती प्रत्येक गोष्ट नीट जिथल्या तिथे व्यवस्थित लावून ठेवायची. आणि हेच आहे ना आपल्या मेहनतीचं प्रतीक असतं. कोणी पाहिलं किंवा नाही पाहिलं तरी तुमचं काम हे तुम्हाला माहिती आहे की ते किती मौल्यवान आहे. घर चालतं हे आपल्या कष्टांवर आणि आपण केलेल्या त्याच्यावरच्या प्रेमामुळे. म्हणूनच आजपासून ना मला असं वाटतं, घरकाम जितकं काही आपण करतो ना, ते जर तुम्ही खूप जास्त त्याचं ओझं घेऊन जर काम केलं ना, तर ते काम ना कधीच पूर्ण होणार नाही. ते काम स्वइच्छेने, अभिमानाने करा आणि स्वतःसाठी आणि आपल्या घरासाठी एक काम करायला ना म्हणजे खूप एक एनर्जी मिळते आणि जो एक आनंद मिळतो ना, तो याच सगळ्या कामातनं मिळत असतो. तर तुम्ही ना हे काम ना आनंद घेऊन करा आणि ते करतानाच आपण सगळे ना खूप जास्त आनंदी होत असतो. तर बघा, आज ना मैत्रिणींनो, मी मार्केटमधनं छोटेसे कांदे घेऊन आलेली आणि हे जे छोटे कांदे आहेत ना, हे सांबारमध्ये खूप छान लागतात. मी आपल्या चॅनलवर बऱ्याच वेळा ना सांबार रेसिपी शेअर केली आहे आणि त्याच्या वेळेस ना मी त्यामध्ये हे छोटेवाले कांदे वापरलेले. त्याने अगदी खूप छान टेस्ट येते. त्याच्यामुळे ना यावेळेस मी ते आठवणीने घेऊन आली. आणि तसं पण अनायसे डोशाचं पीठ माझ्याकडे तयारच होतं आणि मेथीची ना यावेळेस मला मेथी मटार मलई अशी रेसिपी ट्राय करायची किंवा मग एखादी स्नॅक्स रेसिपी ट्राय करेन असा विचार करते. तर यापैकी तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल मला नक्की कमेंट करून सांगा. जी कुठली रेसिपी असेल ते एखाद्या शॉर्ट व्हिडिओमधनं किंवा लॉंग व्हिडिओमधनं कमी, पण शॉर्ट व्हिडिओमधनं तर मी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि कोथिंबीर पण आज थोडी मोठी अशी आणलेली, कारण बऱ्याच वेळा असं होतं ना, कोथिंबीर आणली ना की ती मग वडी करण्याची खूप जास्त इच्छा होते. तर मी आज पण विचार करते की माझ्याकडे कोबी आणलेला आहे, तर कोबी आणि मग कोथिंबीर असं मिक्स करून वडी करायची. तर आता आपण ना फ्रीजमध्ये मी खोबरं किसून ठेवलेलं आणि मी तुम्हाला म्हटलेलं हे जे नारळ होता ना, तो बऱ्यापैकी एक मला थोडासा पाणी नव्हतं त्याच्यामुळे तो थोडासा जाडसर वाटत होता. म्हणजे काय बोलतात, सुकलेला असतो ना तसा, तर तसंच झालं. एक नारळ हा बऱ्यापैकी सुकलेला होता आणि एक नारळ थोडासा ओलसर होता. तर जेवढं किसता येईल खोबरं तेवढं किसून फ्रीजमध्ये स्टोअर केलेलं. तर आता हे खोबरं बघा मी काढून घेतलेलं आहे. आणि ॲक्च्युली वाटप तयार करताना ना बऱ्याच वेळा सुकं खोबरं पण वापरलं जातं, पण मी सुकं खोबरं माझ्याकडे खूप जास्त नसतं आणलेलं, डेसिकेटेड कोकोनट असतं त्याच्यामुळे. आणि मी खूप जास्त वाटप पण तयार करून ठेवत नाही, त्याच्यामुळे मी ओलंच खोबरं वापरते. तर इथे मी थोडं ओलं खोबरं घेतलेलं आहे. भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे, कारण कोथिंबीरीने टेस्ट खूप छान येते आणि मला ती खूप जास्त आवडते. मोजून 2च लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी. याच्यामध्ये तुम्ही आलं आणि लसूण दोन्ही वापरू शकता, पण मी आलं लसूण फार कमी वापरते आणि आता उन्हाळा आहे ना, तर आलं लसूण खूप कमी प्रमाणात वापरते, त्याच्यामुळे मी अगदी थोडंसं घेतलेलं आहे. आणि हे आपले काजूगर जे आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेले, तुम्ही बघू शकता अगदी छान राहिले आहेत. आणि असे स्टाफ करून जर ठेवलेले असतील तर आपला पण वेळ वाचतो. तर आता हे काजूगर पण मी फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवलेले आहेत. याच्यामध्ये एक मोठा कांदा घेतलेला आहे जो आपल्याला वाटपासाठी लागणार आहे. कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या प्रमाणे कमी जास्त प्रमाणात करू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला थोडासा गरम मसाला पण वाटायचा असेल, म्हणजे टाकायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. इथे मी हे सगळं खरपूस रंगावर भाजून घेतलेलं आहे. बटाटे पण मी इथे न सोलता घेतलेले आहेत बघा. याच्यामध्ये थोडंसं मी जे गर होते त्याच्यामध्ये पाणी ओतलं, त्याच्यामध्ये गर आणि ही बटाट्याची विदाऊट सोललेल्याच्या फोडी करून घेतल्यात. आणि ह्या ज्या फोडी केल्यात त्या मी लांब लांब केल्यात, त्या मला अशा जास्त आवडतात. जेव्हा मी वांग्याची भाजी वगैरे करते ना, त्याच्यामध्ये पण मी अशा लांब लांबच चिरून वापरते, त्या खूप छान लागतात. तर आता फोडणी करायला अगदी साधी सिंपल फोडणी, मी कढीपत्ता आणि कांदा वापरणार आहे. तुम्हाला लसूण वापरायची असेल तर तुम्ही लसूण देखील वापरू शकता, लसूणने पण टेस्ट खूप छान येते. तर मी इथे सर्वात आधी कढीपत्ता, त्याच्यानंतर कांदा टाकणार आहे आणि हे दोन्ही छान खरपूस रंगावर परतलं की मग आपण याच्यामध्ये थोडासा टमॅटो ॲड करणार आहे. ॲक्च्युली माझ्याकडे टमॅटो थोडासा मोठा होता आणि मग तो मला थोडासा कापून ठेवायचा नव्हता, म्हणून ना मी बऱ्यापैकी एक मोठा टमॅटो याच्यामध्ये ॲड केला आहे. तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही थोडासा वापरला तरी देखील चालतो, किंवा जर तुम्ही नाही वापरला ना तरी देखील चालतो. तर टमॅटो मात्र याच्यामध्ये टाकायच्या आधी मी याच्यामध्ये मीठ टाकते, कारण ज्या कुठल्या भाज्यांना तुम्ही मीठ, कांदा आणि टमॅटोमध्ये जर तुम्ही ते छानपैकी एकजीव करून शिजवाल ना, तर ते ना टेस्ट खूप छान येते भाजीला, म्हणजे मीठ खूप छान लागलं जातं. म्हणजे माझ्या बऱ्याचशा रेसिपीमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी मीठ आधीच टाकते, नंतर टाकत नाही. पण ज्या भाज्या अशा असतात की ज्या आपल्याला खूप घट्ट करायच्या असतात त्यावेळेस मात्र तुम्ही मीठ नंतर टाका.
आता मी इथेच फोडणीलाच कोथिंबीर टाकली आहे, त्याने पण टेस्ट कोथिंबीर तेलात भाजली गेली ना की छान येते. बेसिक मसाले टाकले ज्याच्यामध्ये हळद आणि हा घरचा मालवणी मसाला. आमच्या मालवणी मसाल्यामध्ये बऱ्यापैकी सगळे पदार्थ ॲड असतात, त्याच्यामुळे वरून गरम मसाला ॲड करण्याची गरज नसते. जर तुमचा मालवणी मसाला किंवा जो कुठला मसाला किंवा इव्हन लाल मिरची जर तुम्ही वापरत असाल तर वरून थोडासा गरम मसाला तुम्ही ॲड करा, कारण या भाजीला थोडासा गरम मसाला म्हणजे लागतो. त्याच्यामुळे जर तुम्ही फक्त मिरची पूड वापरत असाल किंवा कुठला दुसरा मसाला वापरत असाल तर थोडासा गरम मसाला याच्यामध्ये ॲड करा. आता हे काजू बटाटा आपण याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे. सगळं मिक्स करायचं, एक वाफ काढायला ठेवायची आणि एक वाफ काढल्यानंतर याच्यामध्ये ना तुम्हाला हवं तेवढं पाणी ओतून घ्या. पाणी ओतताना मात्र याच्यामध्ये ना गरम पाणी ओतायचं आहे, साधं पाणी वापरू नका, कारण लवकर काजू शिजले पाहिजेत. आता मला असं वाटतं मी ऑलरेडी हे फ्रीजमध्ये पण ठेवलेले होते आणि काजूची साईज मोठी असल्यामुळे ते काजू बऱ्यापैकी जून होते, अगदी कोवळे काजू नव्हते. थोडीशी साईज मोठी असल्यामुळे ना तो शिजायला पण तेवढाच वेळ लागेल आणि काजू शिजायला थोडासा वेळ लागतो बटाटीपेक्षा पण. बटाटी तर लवकर शिजतील पण काजू शिजायला थोडासा वेळ लागेल. तर इथे मी पाणी गरम करून ठेवलं आहे, ते आता मी ओतून घेते आणि झाकण ठेवून याच्यावर एक वाफ काढून घ्यायची. वाटप काही जण कांदा टमॅटोमध्येच परतून घेतात, पण मला असं वाटतं की आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ना किंवा जे वाटप आहे, मी वाटण म्हणते त्याच्यामुळे माझ्या तोंडातून वाटमच निघतं. काही जण वाटप म्हणतात, तर ते ऑलरेडी आपण खरपूस रंगावर भाजलेलं असतं, त्याच्यामुळे मला असं वाटतं ते काही वेगळं अजून भाजायची गरज नाही आहे. तुम्हाला मसाल्यामध्ये पण ते छान नंतर मुरलं जातं. आता मी बटाटा ना अर्ध्यापेक्षा जास्त शिजला आहे माझा बटाटा. आता मी याच्यामध्ये वाटप टाकणार आहे. काजू अजून शिजलेले नाही आहेत, काजू शिजायला थोडासा वेळ आहे. आता आपण याच्यामध्ये हे वाटप गेलेलं आहे ते वाटप ओतून घ्यायचं आणि वाटप तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कितपत ही ग्रेव्ही म्हणजे पातळ हवी आहे जाड हवी आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी ओतून घ्या. मी थोडंसं प्रमाण याच्यामध्ये पाण्याचं जास्त टाकलं आहे, कारण मला अजून थोडंसं हे जास्त वेळ शिजवायचं आहे. एक 10 ते 12 मिनटं मी अजून हे छान शिजवून घेणार आहे. आणि ही ग्रेव्ही ना थोडीशी थंड झाली की ती परत जाडसर होतेच. आणि वरती बघू शकता तुम्ही छान तेलाचा तवंग आलेला आहे, वरून मी कोथिंबीर टाकली आहे आणि आपली ही भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. तुम्ही भाकरी भात आंबोळ्या किंवा जर कोंबडी वड्यांचे जे मालवणी वडे असतील ना त्याच्याबरोबर टेस्ट केली तर ही एक नंबरच लागेल. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आज काजू मसाला बनवलाय, पण ती खाण्याची पण ना तेवढी अशी जास्त उत्सुकता नाहीये मला, कारण आज बऱ्याच दिवसांनी माझा जो व्हेरिकोस वेनचा जो प्रॉब्लेम आहे ना तो आज पाय खूप मला त्रास देतोय. म्हणजे आज लिटरली पायात खूप जास्त क्रॅम्प्स येतात आणि पाय एकदम असं पोटरी खूप हे झाले, पायाला थोडीशी सूज पण आली जी बऱ्याच दिवसानंतर आली. म्हणजे हल्ली बरेच दिवस मला हा त्रास नव्हता, पण आता बऱ्याच दिवसानंतर हा त्रास चालू झालाय आज. आणि आज कशातच लक्ष लागत नाही. मी काम करते पण ते करायचं म्हणून काम करते असं झालंय माझं, कारण संपवायचे आहेत कामं म्हणून मी पटापट कामं संपवून घेतली आणि आज जास्त काही शूट करायला जमलं देखील नाही. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.